प्रेज द लॉर्ड. यावेळेस आपण परमेश्वराचं वचन ऐकणार आहोत आणि आज जे वचन मी सांगणार आहे त्या वचनाचं टायटल आहे, शीर्षक आहे एकमेकास उत्तेजन देणे आणि ख्रिस्ताशी प्रामाणिक राहणे. हालेलुया. एकमेकास उत्तेजन देणे आणि ख्रिस्ताशी प्रामाणिक राहणे. एनकरेजिंग वन अनदर अँड रिमेनिंग फेथफुल टू क्राइस्ट. आणि यासाठी जो शास्त्र भाग घेतलेला आहे तो इब्री लोकासपत्र याचा 10वा अध्याय वचन 24 ते 31. Hebrews chapter 10 verses 24 to 31. मी आपणाकरिता वाचते. आणि प्रीती व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकास बोध करावा आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसतसा तो अधिक करावा. कारण सत्याचे ज्ञान मिळाल्यावर आपण बुद्धीपुरस्सर पाप केले तर पापाबद्दल यापुढे यज्ञ व्हावयाचा राहिला नाही, तर न्यायाची आणि विरोधास गिळंकृत करील अशा अग्नीच्या भडक्याची एक प्रकारची धास्ती एवढेच. मोशेच्या नियमशास्त्राचा कोणी भंग केला तर त्याच्यावर दया न होता त्याला दोघांच्या किंवा तिघांच्या साक्षीवरून मरणदंड होतो. तर ज्याने देवाच्या पुत्राला पायाखाली तुडविले जेणेकरून तो स्वतः पवित्र झाला होता, ते कराराचे रक्त ज्याने अपवित्र मानले आणि कृपेच्या आत्म्याचा अपमान केला तो किती अधिक कठीण दंडास पात्र ठरेल म्हणून तुम्हास वाटते. कारण सूड घेणे मजकडे आहे, मी फेड करीन, आणखी परमेश्वर आपल्या लोकांचा न्याय करील असे ज्याने म्हटले तो आपल्याला माहित आहे. जिवंत देवाच्या हाती सापडणे हे भयंकर आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर या ठिकाणी मला तुम्हाला सांगू द्या, हे जे इब्री लोकास पत्र आहे ते पावलाने विश्वासणाऱ्या लोकांसाठी लिहिलेलं पत्र आहे. आणि लेखकाने हे विश्वासणाऱ्यांसाठी, कोणत्या विश्वासणाऱ्यांसाठी हे पत्र लिहिलेलं आहे, तर जे विश्वासणारे त्या काळामध्ये छळास सामोरे जात होते, निराशेचं जीवन जगत होते आणि ज्यांना वारंवार असा मोह व्हायचा की ख्रिस्तावरचा विश्वास जो आहे तो आपण आता सोडून देऊया. तर अशा विश्वासणाऱ्यांसाठी त्यांनी लिहिलेलं हे पत्र आहे. आणि या पत्राच्या द्वारे तो विश्वासणाऱ्यांना उत्तेजन देत आहे की तुम्ही आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये अढळ असं राहा. कारण येशू हा सर्वश्रेष्ठ आहे, सर्व गोष्टींहून तो अधिक श्रेष्ठ आहे, म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही अढळ राहा हे उत्तेजन या पत्राच्या द्वारे तो त्यांना देत आहे. आणि हा जो शास्त्र भाग आपण वाचला वचन 24 ते 31 मध्ये, त्या ठिकाणी आपल्याला मुख्यतः 2 विषय त्या ठिकाणी असलेले पाहायला मिळतात. एक म्हणजे विश्वासू ख्रिस्ती सहभागितेचे आशीर्वाद काय आहेत हे या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, दुसरा विषय याच्यामध्ये जो आहे तो आहे की ख्रिस्तापासून जाणीवपूर्वक दूर वळण्याचा धोका काय आहे ते या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि म्हणून हे पत्र जे आहे ते विश्वासणाऱ्यांना एक प्रकारचं आव्हान करत आहे, ते त्यांना उत्तेजन देत आहे आणि आत्मसंतुष्टा त्याविषयी ते इशारा देत आहे. हालेलुया. आणि म्हणून आम्हाला काय करायचं आहे की या पत्रामध्ये जे काही लिहिलेलं आहे ते त्या काळातल्या विश्वासणाऱ्यांसाठीच ते फक्त नव्हतं, तर ते आपण आजचे जे विश्वासणारे आहेत आपल्यासाठी ते हे पत्र लिहिण्यात आलेलं आहे. कारण बऱ्याच वेळेस आम्हाला सुद्धा असं वाटतं की आम्ही छळातून जात आहोत, आमचा छळ होत आहे, आमच्या जीवनामध्ये निराशा आहे, संकट आहे, दुःख आहे, त्रास आहे, वेदना आहेत. आणि म्हणून आम्हाला बऱ्याच वेळेस असं वाटतं की आता बस झालं हे ख्रिस्ती जीवन, आता सगळं काही आम्ही सोडून द्यावं, सगळं देव करणं आम्ही सोडून द्यावं, प्रार्थना सोडून द्यावी, उपवास सोडून द्यावं, चर्चला जाणं सोडून द्यावं. अशा प्रकारचे विचार कधी कधी विश्वासणाऱ्यांच्या मनामध्ये सुद्धा येतात.
आणि म्हणून आम्ही अशा प्रकारे हे जे पत्र उत्तेजन देणार आहे, तर या पत्राचा आम्ही काय केला पाहिजे, या पत्रामध्ये दिलेला बोध जो आहे तो आम्ही घेतला पाहिजे आणि आम्ही सुद्धा चांगलं ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी उत्तेजित झालं पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर या पत्रामध्ये सर्वप्रथम लिहिण्यात आलेलं आहे, 24व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की एकमेकांकडे लक्ष द्या, एकमेकांकडे लक्ष द्या. वचन काय म्हणतं पहा, वचन 24, आणि प्रीती व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष द्या. इंग्लिश बायबल मध्ये कन्सिडर हा शब्द लिहिलेला आहे. कन्सिडर याचा अर्थ काय आहे? कन्सिडर मीन्स टू थिंक केअरफुली अबाउट अदर्स. तो अर्थ मराठीमध्ये जर घेतला तर त्या ठिकाणी मराठीमध्ये लक्ष देणे म्हटलेलं आहे, म्हणजे काळजीपूर्वक आम्ही त्या लोकांचा विचार केला पाहिजे. हालेलुया. आणि म्हणून ख्रिश्चॅनिटी जी आहे, ख्रिस्तीपणा जो आहे, तो फक्त देवाबरोबरचा नातेसंबंध नाही, तर ते इतरांबरोबरचा नातेसंबंध सुद्धा आहे. आणि म्हणून आपण ज्या वेळेस क्रूसाकडे पाहतो, तो क्रूस खांब कसा आहे? एक खांब उभा आहे आणि एक खांब आडवा आहे. आणि उभा खांब काय दर्शवतं की आमचं आणि देव पित्या बरोबरचा नातेसंबंध, आणि आडवा खांब जो आहे तो हे दर्शवतो की आमचं आणि इतर लोकांचं नातेसंबंध. हालेलुया. आणि म्हणून या वचनामध्ये सुद्धा लेखक म्हणत आहे की आम्ही एकमेकांकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. हालेलुया. तर पवित्र शास्त्रामध्ये फिलिपिकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि वचन 4 मध्ये म्हटलेलं आहे, फिलिपियन्स चॅप्टर 2 वर्स 4, तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका, तर दुसऱ्याचेही पहा. हालेलुया. तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका, तर दुसऱ्याचेही पहा. याचा अर्थ हा आहे की बरेच लोक असे आहेत जे स्वतःच्या हित पाहतात, जे स्वतःचं चांगलं व्हावं याच्याकडे त्यांचं लक्ष असतं. स्वतःला सगळ्या गोष्टी उत्तम मिळाव्या, स्वतःला सर्व गोष्टी चांगल्या मिळाव्या, सर्व गोष्टी त्याच्या भल्याच्या, त्याच्या हिताच्या असाव्यात, याकरता त्याचं लक्ष असतं. म्हणजेच की एका अर्थाने पाहिलं तर तो मनुष्य स्वार्थी असतो, फक्त स्वतःबद्दलचा तो विचार करत असतो, स्वतःमध्ये त्याला आवड असते, स्वतःमध्ये तो इंटरेस्टेड असतो. आणि हे नैसर्गिकरित्या पाहिलं तर हा मानवी स्वभाव आहे किंवा मानवाचा नैसर्गिक कल आहे की तो नेहमी स्वतःबद्दल पहिल्यांदा विचार करत असतो. पण तरी देखील या ठिकाणी लेखक तुम्हाला आणि मला सांगत आहे, पाऊल म्हणतो या ठिकाणी की आम्ही फक्त आपलेच हित पाहू नये, तर आम्ही दुसऱ्याचेही हित पाहिलं पाहिजे. हालेलुया. याचा अर्थ हा आहे की जी वृत्ती ख्रिस्तामध्ये होती, जी नम्रता ख्रिस्तामध्ये होती, जे सेवाभावेचं अंतकरण ख्रिस्तामध्ये होतं, तेच तुमच्या आणि माझ्याकडे असणं गरजेचं आहे. मगच आम्ही इतरांची सेवा करू शकतो, मगच आम्ही इतरांसमोर नम्र होऊ शकतो आणि इतरांवरती आम्ही प्रीती करू शकतो. याचा अर्थ असा नाही की आम्ही स्वतःवरती प्रीती करायची नाही किंवा आम्हाला दिलेल्या ज्या काही वैयक्तिक जबाबदाऱ्या आहेत त्या आम्ही पार पडायचं नाहीये, असा त्याचा अर्थ होत नाही. त्या जबाबदाऱ्या, वैयक्तिक जबाबदाऱ्या पार पाडत असताना देखील पाऊल या ठिकाणी तुम्हाला आणि मला आज्ञा करत आहे की आम्ही इतरांची सेवा जी आहे ती केली पाहिजे. म्हणजे आमची जी काही दृष्टी आहे त्या दृष्टीचा विस्तार केला पाहिजे. म्हणजे आमचा फोकस आम्ही एक्सपॅन्ड केला पाहिजे. आमचा फोकस फक्त स्वतःवर असू नये, तर आमचा फोकस इतरांवरती जाण्याकरिता आमचा फोकस जो आहे, आमचं जे काही केंद्रबिंदू आहे त्याला आम्ही काय केलं पाहिजे, विस्तारलं पाहिजे, असा त्याचा अर्थ आहे. गलातीकरास पत्र याचा 6वा अध्याय वचन 2 मध्ये पाऊल पुन्हा या मंडळीला सांगत असताना म्हणतो, एकमेकांची ओझी व्हा. हालेलुया. बेअर वन अनदर्स बर्डन असं म्हटलेलं आहे. एकमेकांची ओझी व्हा म्हणजे ज्या वेळेस दुसरे लोक कठीण समस्याच्या काळातून ते जात असतात, कठीण परीक्षेमधून ते जात असतात, त्यावेळेस आम्हाला त्यांना आधार द्यायचा आहे. ज्या वेळेस ते दुःखात असतात, ज्या वेळेस ते मोहामध्ये पडलेले असतात, त्यावेळेस आम्हाला त्यांना आधार द्यायचा आहे. त्यांची ओझी आम्हाला
व्हायची आहे ज्या वेळेस ते एकटे पडलेले असतात, कारण ते एकटे ते ओझं पेलू शकत नाहीत. म्हणून आम्हाला त्यांचं ओझं काय करायचं आहे, शेअर करायचं आहे. म्हणून म्हटलेलं आहे बेअर वन अनदर्स बर्डन, म्हणजे त्याचं जे काही ओझं आहे ते आम्ही आमच्या खांद्यावर पण घेऊन त्याचं ओझं आम्ही थोडस हलकं केलं पाहिजे. त्या व्यक्तीला आम्ही भावनिकरित्या, आध्यात्मिकरित्या आणि व्यावहारिकरित्या आम्ही त्याला मदत केली पाहिजे. इमोशनल हेल्प, स्पिरिच्युअल हेल्प आणि प्रॅक्टिकल हेल्प या तिन्ही क्षेत्रामध्ये आम्ही त्या व्यक्तीची मदत जी आहे ती आम्ही केली पाहिजे. कारण ख्रिस्ताने सुद्धा तुम्हाला आणि मला दोनच महान आज्ञा दिलेल्या आहेत. एक तर आपल्या देवावरती प्रीती करण्यास तो सांगत आहे, आणि दुसरा तो म्हणतो एकमेकांवरती, आपल्या शेजाऱ्यांवरती प्रीती करा, म्हणजेच एकमेकांवरती आम्ही प्रीती केली पाहिजे. हालेलुया. आणि म्हणून आज आम्ही हा प्रश्न विचारला पाहिजे, आज कोणाला उत्तेजनाची गरज आहे? आज कोण विश्वासाच्या संघर्षामधून जात आहे आणि मला आज कोणाला मदत करायची आहे? हा प्रश्न आम्ही स्वतःला विचारला पाहिजे. आणि ती व्यक्ती कोण आहे ज्याला उत्तेजनाची गरज आहे, किंवा जो विश्वासात माघारी जात आहे, त्याचा विश्वासामधला संघर्ष, त्या संघर्षातून जात असताना कशा प्रकारची मदत आम्ही करू शकतो याकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. एखाद्याला ख्रिस्तामध्ये वाढण्यासाठी तुम्ही आणि मी कशा प्रकारे मदत केली पाहिजे हे प्रश्न आम्ही स्वतःला विचारलं पाहिजे. कारण परमेश्वराने तुम्हाला आणि मला पाचारण यासाठीच केलेलं आहे, हेतुपूर्वक आम्ही दुसऱ्यांचं उत्तेजन करावं, त्यासाठी परमेश्वराने तुम्हाला आणि मला पाचारण केलेलं आहे. आणि म्हणून तो या वचनामध्ये म्हणतो की आम्ही एकमेकांकडे लक्ष दिलं पाहिजे, एकमेकांना आम्ही उत्तेजन दिलं पाहिजे. दुसरी गोष्ट या ठिकाणी तो हे म्हणतो की आम्हाला प्रीती आणि सत्कर्मे, प्रीती आणि सत्कर्मे हे आमच्यामध्ये हे करावयास आम्ही उत्तेजन दिलं पाहिजे. प्रीती करण्यास उत्तेजन दिलं पाहिजे, सत्कर्मे करण्यास आम्ही उत्तेजन दिलं पाहिजे. आणि तेच या वचनामध्ये तो लिहित आहे. आणि मग या इंग्लिश बायबल मध्ये लिहित असताना तो शब्द वापरलाय स्टर अप म्हटलेला आहे. स्टर अप म्हणजे काय आहे, तर स्टर अप म्हणजेच उत्तेजन देणे आहे. आणि मग आम्हाला प्रवृत्त केलं पाहिजे. उत्तेजन देणं म्हणजेच प्रवृत्त करणे, मोटिवेट करणे, प्रेरणा देणे, इन्स्पायर करणे आणि एनकरेज आम्ही केलं पाहिजे. म्हणजे प्रीती करण्यास आणि सत्कर्मे, चांगली कर्मे करण्यास आम्ही एकमेकाला उत्तेजन दिलं पाहिजे. कारण प्रीती जी आहे ती फक्त एक भावना नाही आहे, तर प्रीती एक कृती आहे. आणि म्हणूनच पवित्र शास्त्रामध्ये प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो योहान 13:35 मध्ये म्हणतो, योहान 13:35 मध्ये येशू म्हणतो, तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. जॉन चॅप्टर 13:35. तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. ज्या वेळेस आम्ही एकमेकांवरती प्रीती करतो त्यावेळेस खरोखर आम्ही ते ख्रिस्ताचं प्रेम एकमेकांना दाखवतो हे दिसून येतं. आमच्या ठाई ख्रिस्त वास करतो हे आम्ही जगाला दाखवतो. आणि एवढेच नव्हे तर आम्ही ख्रिस्ताचे शिष्य आहे हे जग ओळखतं. हालेलुया. आणि म्हणून जर आम्ही इतरांवरती प्रीती केली नाही तर त्याचा अर्थ होतो की आम्ही खऱ्या अर्थाने येशूचे शिष्य नाही. हालेलुया. आणि म्हणून याकोब सुद्धा त्याच्या पत्रामध्ये लिहित असताना याकोब 2:17, जेम्स चॅप्टर 2:17 त्याच्यामध्ये तो म्हणतो, विश्वासाबरोबर जर क्रिया नाही तर तो जात्या निर्जीव आहे. हालेलुया. जेम्स चॅप्टर 2:17 विश्वासाबरोबर क्रिया नाही म्हणजे फेथ विदाउट वर्क्स कसा आहे, इट इज डेड फेथ. हालेलुया. म्हणजे तो जात्या निर्जीव आहे, त्यात जिवंतपणा बिलकुल नाही. आणि अशा विश्वासाचा काहीही उपयोग नाही. तो विश्वास निरुपयोगी असा तो विश्वास आहे.
प्रियानो, आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये चांगल्या शमरोनाची गोष्ट सांगितलेली आहे. लूक 10:25 ते 37 मध्ये वाचलं तर तो चांगला शमरोनी ज्या वेळेस त्या जखमी व्यक्तीला रस्त्यावरती पडलेला पाहतो त्यावेळेस फक्त त्याचा अंतःकरण कळवळ्याने भरलेलं नाहीये, तर त्याने काय केलेलं आहे, पुढे त्यांनी कृती केलेली आहे. म्हणजे फक्त कळवळ्याच्या अंतःकरणाने त्या जखमी व्यक्तीकडे पाहून तो त्या ठिकाणावरून निघून गेलेला नाहीये, तर त्यांनी त्या व्यक्तीला उचललेला आहे आणि त्याला उतार शाळेमध्ये नेऊन त्यांनी दाखल केलेला आहे. आणि त्या उतार शाळेच्या मालकाला त्यांनी सांगितलेलं आहे की त्याच्यावरती तुम्ही औषध उपचार करा आणि मी ज्या वेळेस मी परत येईन त्यावेळेस मी तुमचं जे काही हे होईल, बिल होईल किंवा तुमचं जे काही खर्च झालेला आहे त्याच्या उपचारासाठी त्याची मी फेड करेन असं सांगून तो गेलेला आहे. म्हणजेच की त्याने ज्या मनुष्याला पाहिलेलं होतं त्या मनुष्यासाठी फक्त त्याच्या अंतःकरणामध्ये कळवळा आला नाही, तर त्या कळवळ्याने त्यांनी चांगली कृती केलेली आहे. म्हणूनच त्याला चांगला शमरोनी असं म्हणण्यात आलेलं आहे. आणि म्हणून ज्या वेळेस आम्हाला खरी ख्रिस्ती प्रीती दाखवायची असते तर त्या खऱ्या ख्रिस्ती प्रीतीमध्ये इतरांची सेवा करणे येतं, त्याच्यामध्ये इतरांवरती प्रेम करणे येतं, त्याच्यामध्ये इतरांची क्षमा करणं येतं आणि त्याच्यामध्ये जे आहे ते त्याग करणं सुद्धा त्याच्यामध्ये येतं. हालेलुया. म्हणजे इतरांसाठी आम्ही आपला स्वतःचा त्याग जो आहे तो केला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आज काही प्रश्न आम्हाला स्वतःला विचारायचे आहेत. काय मी ख्रिस्ताचं प्रेम दाखवते का? दुसरा प्रश्न हा आहे की काय माझ्या कृतीतून माझा विश्वास प्रगट होतो का? देवाची इच्छा हीच आहे की प्रत्येक विश्वासणारा जो आहे तो कशाने ओळखला जावा, तर त्याच्या ठायी असलेल्या प्रेमाने आणि तो करतेल्या सत्कर्माने त्याची ओळख झाली पाहिजे आणि लोकांनी म्हटलं पाहिजे की खरोखर हा ख्रिस्ताचा अनुयायी आहे, हा येशूचा फॉलोवर आहे. हे आमच्या प्रीतीतून आणि आमच्या सत्कर्मांमधून ते दिसून आलं पाहिजे. तिसरी गोष्ट ही आहे, वचन इब्री 10:25 मध्ये म्हटलेलं आहे, एकत्र मिळणे सोडू नका. ही तिसरी गोष्ट आहे. 25व्या वचनामध्ये म्हटलंय, आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकास बोध करावा आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसा तो अधिक करावा. हालेलुया. तर या ठिकाणी तुम्हाला आणि मला एकत्र येण्यासाठी या ठिकाणी बोध केलेला आहे. एकत्र येणं आमचं कधीही सोडायचं नाही आणि एकत्र आल्यानंतर आम्ही एकमेकाला बोध करायचा आहे आणि तो कधीपर्यंत करायचा आहे, तर जोपर्यंत तो दिवस म्हणजे ख्रिस्त येण्याचा दिवस जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्हाला या कृत्या करतच राहायचं आहे. ज्या वेळेस आपण पहिली मंडळी पाहतो प्रेषितांच्या कृत्यामध्ये पहिल्या मंडळीचं चित्रण त्या ठिकाणी दिलेलं आहे. प्रेषितांचे कृत्य याचा 2रा अध्याय आणि वचन 42. Acts chapter 2 verse 42. ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. हालेलुया. ते म्हणजे कोण? तर ते म्हणजे त्या वेळचे जे विश्वासणारे लोक होते ते प्रेषितांचे शिक्षण घेण्याकरिता आणि प्रेषितांच्या सहवासामध्ये, एकमेकांच्या सहवासामध्ये राहण्याकरिता ते येत असत आणि ते एकत्र भाकर मोडत असत आणि एकत्र मिळून ते प्रार्थना करत होते. हालेलुया. देवाच्या वचनाच्या शिक्षणाकरिता ते एकत्र येत होते आणि ख्रिस्ती विश्वासाचे जे सत्य आहे ते प्रेषितांकडून जाणून घेण्याकरिता ते एकत्र येत होते आणि त्याच्यामध्ये ते अढळ होते. म्हणजे नित्य नियमाने ते दररोज म्हटलेलं आहे पवित्र शास्त्रामध्ये, दररोज ते ह्या गोष्टी करण्यामध्ये तत्पर होते. म्हणजे ते अढळ असे होते. त्यांची एक प्रकारची कमिटमेंट देवाकडे केलेली होती, एक वचनबद्धता होती आणि ते एकमेकाबरोबर वेळ घालवत होते, एकमेकांची बांधणी करत होते, एकमेकाबरोबर ते जेवत पण होते आणि एकमेकाबरोबर ते प्रभू भोजन देखील ते एकत्र घेत होते आणि एकत्र प्रार्थना करत होते.
हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून या ठिकाणी एकत्र मिळणं जे आहे ते आम्हाला सोडून द्यायचं नाही. कारण पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला सांगतं की एकट्यापेक्षा दोघे बरे. उपदेशक 4:9 आणि 10 मध्ये लिहिलेलं आहे. Ecclesiastes chapter 4 verses 9 and 10. एकट्यापेक्षा दोघे बरे, कारण त्यांच्या श्रमाचे त्यांना चांगले फळ प्राप्त होते. त्यातला एक पडला तर त्याचा सोबती त्याला हात देईल, पण जो एकटा असून पडतो त्याला हात देण्यास कोणी नसते, त्याची दुर्दशा होते. हालेलुया. म्हणून पवित्र शास्त्र सुद्धा तुम्हाला आणि मला सांगतं की एकट्यापेक्षा दोघे बरे. आणि म्हणून आम्ही एकटं राहण्यापेक्षा आम्हाला नेहमी सहभागितेमध्ये, दुसऱ्यांच्या सहभागितेमध्ये आम्हाला एकत्र येऊन आम्हाला एकत्र वेळ घालवायचा आहे. देवाचं वचन शिकण्यासाठी, देवाकडे प्रार्थना करण्याकरिता, एकमेकाची ओझी वाहण्याकरिता, एकमेकाला उत्तेजन देण्याकरिता, एकमेकाची देवाच्या वचनाने बांधणी करण्याकरिता आम्हाला एकत्र येणं गरजेचं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण एक जर का विश्वासामध्ये पडला तर दुसरा काय करतो, त्याला उचलून धरतो, त्याला पुन्हा त्याची बांधणी जी आहे ती देवाच्या वचनाने करतो, पुन्हा त्याला विश्वासाने उभा राहण्यास तो मदत करतो. आणि म्हणून पवित्र शास्त्र म्हणतं की एकट्यापेक्षा दोघे बरे. हालेलुया. आणि मग आम्हाला एकमेकांच्या बरोबर काय यायचं आहे, काय एकत्र येणं आम्हाला सोडायचं नाही. कारण किंवा काय एकत्र यायचं आहे तर परमेश्वराची आराधना करण्यासाठी, परमेश्वराची आराधना करण्यासाठी आम्हाला एकत्र यायचं आहे. देवाचं वचन ऐकण्यासाठी आम्हाला एकत्र यायचं आहे. एकमेकांना उत्तेजन देण्यासाठी आम्हाला एकत्र यायचं आहे. त्याचबरोबर प्रार्थना करण्यासाठी एकत्र यायचं आहे. आणि एकमेकाला विश्वासामध्ये मजबूत करण्याकरिता आम्हाला एकत्र यायचं आहे. हालेलुया. पहा, एखादा जर का सैनिक असेल, तो त्याच्या सैन्यापासून जर का तो वेगळा झाला तर त्याच्या जीवाला धोका असतो. आणि शत्रू जो आहे तो सहज त्याच्यावरती हल्ला करू शकतो, कारण तो एकटा आहे. पण तो जर का त्याच्या आर्मीच्या ग्रुप बरोबर राहिला तर तो सुरक्षित असतो. हालेलुया. त्याचप्रमाणे एक जर ख्रिस्ती व्यक्ती स्वतःला इतरांपासून त्यांनी जर का वेगळं ठेवलं, सहभागितेमध्ये जर का तो आला नाही, सहभागितेपासून त्यांनी स्वतःला वेगळं ठेवलं तर तो सहजासहजी मोहात पडू शकतो आणि तो जीवनामध्ये निराश होऊ शकतो. म्हणून त्याला सहभागितेमध्ये राहिलं तर त्याला त्या सहभागितेमुळे सुरक्षितता असते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून नेहमी आम्ही मंडळीमध्ये येणं आम्ही सोडू नये. मंडळीची हजेरी फार महत्वाची आहे. म्हणून मंडळीमध्ये आम्ही इतर विश्वासणाऱ्यांबरोबर आम्ही एकत्र येतो. एकत्र येऊन आम्ही प्रार्थना करतो, देवाचं वचन ऐकतो, एकमेकाला वचनाच्या द्वारे बोध करतो, बोलतो, एकमेकाचा ऐकतो. तर या सगळ्या गोष्टी आम्ही एकत्र आल्यामुळे होतात. म्हणून मंडळीला येणं, एकत्र येणं आम्ही कधीही सोडू देऊ नये. ख्रिस्ती सहभागिता ही आमच्यासाठी प्राधान्य असली पाहिजे. हालेलुया. चौथी गोष्ट ही आहे, 25व्या वचनामध्येच म्हटलेलं आहे की जसा तो दिवस येईल तसे एकमेकास उत्तेजन द्या. जसा तो दिवस येईल तसे एकमेकास उत्तेजन द्या. तो दिवस म्हणजे ख्रिस्ताचे पुनरागमन आहे. ख्राइस्ट रिटर्न म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त हा पुन्हा येणार आहे. आणि त्या दिवसाविषयी या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे. आणि म्हणून मत्तई मध्ये सुद्धा तुम्हाला आणि मला सांगण्यात आलेलं आहे. मत्तई 24:42 मध्ये म्हटलेलं आहे की तुम्ही जागृत राहा. म्हणून जागृत राहा, कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येईल हे तुम्हास ठाऊक नाही. हालेलुया. तुम्हाला आणि मला पवित्र शास्त्र जागृत राहण्यासाठी सांगत आहे. कोणत्या दिवसासाठी जागृत राहायचं आहे? त्या दिवसासाठी ज्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त परत येणार आहे. आणि तो दिवस तुम्हाला आणि मला ठाऊक नाही. तो आज पण येईल, तो उद्या पण येईल, तो परवा पण येईल, तो आणखीन 10 वर्षांनी पण येईल. तुम्हाला आणि मला तो दिवस माहिती नाही. म्हणून दररोज आम्ही जागृत असलं
पाहिजे. कारण प्रभू कोणी कधी येणार आहे हे खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताला सुद्धा माहिती नाही. फक्त देव पित्याला माहिती आहे तो दिवस कोणता आहे ज्या दिवशी येशूचं दुसरं आगमन होणार आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला जागृत राहण्यासाठी सांगत आहे. त्याचबरोबर थेसलोनिकरास पहिलं पत्र 5वा अध्याय वचन 11, 1 Thessalonians chapter 5 verse 11. म्हणून तुम्ही एकमेकांचे सांत्वन करा व एकमेकांची उन्नती करा जसे तुम्ही करीतच आहात. या ठिकाणी वचन तुम्हाला आणि मला सांगतं एकमेकांचं आम्ही सांत्वन केलं पाहिजे, एकमेकाची आम्ही उन्नती केली पाहिजे. आणि आता तुम्ही करतच आहात म्हटलेलं आहे, तर हे करायचं तुम्ही सोडून देऊ नका. जोपर्यंत प्रभूचं आगमन होत नाही तोपर्यंत या गोष्टी आम्हाला करतच राहायचं आहे. हालेलुया. पहा, ज्या वेळेस आम्हाला समजतं एक वादळी परिस्थिती येणार आहे त्यावेळेस आम्ही एक कुटुंब म्हणून त्या वादळी परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आम्ही तयारी करतो आणि आम्ही सगळेजण एकत्र राहतो. वादळ वारा बाहेर सुटणार आहे म्हणून आम्ही म्हणतो का सगळेजण बाहेर पडा, घरातून बाहेर पडा? नाही, आम्ही सगळ्यांना आम्ही सांगतो की कोणीही घरातून बाहेर पडायचं नाही. वादळ येणार आहे, वारा सुटणार आहे, बाहेरची परिस्थिती सगळी बिघडणार आहे, कोणीही घराच्या बाहेर जायचं नाही, सगळ्यांनी घरामध्ये एकत्र राहायचं. त्याचप्रमाणे विश्वासणारे म्हणून आम्ही आता ख्रिस्ताची वाट पाहत आहोत, त्यामुळे आम्हाला एकत्र राहायचं आहे आणि मजबूत सहभागितेमध्ये राहून आम्हाला एकमेकाला प्रभूच्या येण्यासाठी आम्हाला वाट पाहायची आहे आणि एकमेकाला आम्ही उत्तेजन देखील द्यायचं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आम्ही ज्या वेळेस इतरांबरोबर आम्ही राहतो तर त्या इतर विश्वासणाऱ्यांवरती आम्ही टीका करण्यापेक्षा आम्ही त्यांना काय करायचं आहे, विश्वासामध्ये आम्हाला त्यांना मजबूत करायचं आहे, त्यांना बळकट करायचं आहे. चांगले शब्द आम्ही त्यांच्या बरोबर बोलायचे आहेत जेणेकरून त्यांच्या विश्वासामध्ये भर पडली पाहिजे, विश्वासाने त्यांची बांधणी झाली पाहिजे. हालेलुया. त्याचबरोबर या इब्री 10:26 मध्ये म्हटलेलं आहे, कारण सत्याचे ज्ञान मिळाल्यावर आपण बुद्धी पुरस्सर पाप केले तर पापाबद्दल यापुढे यज्ञ व्हायचा राहिला नाही. हालेलुया. म्हणजे या ठिकाणी मुद्दाम केलेल्या पापाविरुद्ध इशारा किंवा चेतावणी तुम्हाला आणि मला दिलेली आहे. यामध्ये जो विश्वासणारा आहे तो विश्वासणारा कधीच आपल्या जीवनामध्ये पाप करणार नाही असं नाहीये. तर विश्वासणारा सुद्धा कधी कधी परिस्थितीमुळे तो आपल्या विश्वासामध्ये डगमगू शकतो आणि म्हणून त्याच्या हातून जे आहे ते पाप घडू शकतं. पण पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला काय सांगतं की जर का आम्ही आमचे पाप कबूल केले तर आमचा देव कसा आहे, तो विश्वसनीय देव आहे, तो न्यायी परमेश्वर आहे आणि तो नक्कीच तुम्हाला आणि मला क्षमा करणार. पहिलं योहान 1 अध्याय आणि वचन 9 मध्ये लिहिलेलं आहे. 1 John chapter 1 verse 9. If we confess our sins, he is faithful and just to forgive us. हालेलुया. आणि म्हणून आम्ही जर का पाप केलं तर तुरंत आम्ही त्याची कबुली दिली पाहिजे आणि देवाकडून आम्ही क्षमा प्राप्त करून घेतली पाहिजे. पण जाणीवपूर्वक जे आहे ते आम्ही ख्रिस्ताला नाकारायचं नाही. हालेलुया. आता आम्हाला सत्य समजलेलं आहे आणि सत्य समजल्यानंतर आम्ही आता ख्रिस्ताला नाकारणं जे आहे ते म्हणजे पाप आहे. कारण मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की हे जे विश्वासणारे होते ते त्यांनी ख्रिस्ताचा स्वीकार केला होता, सत्य त्यांनी स्वीकारलं होतं, विश्वासामध्ये ते चालत होते, पण त्यांच्या जीवनामध्ये छळ झाला, त्यांना निराशपण आलं आणि आता त्यांना वाटत आहे त्या ख्रिस्ताला सोडून द्यावं. आणि म्हणून तो म्हणत आहे की जाणीवपूर्वक तुम्ही ख्रिस्ताला नाकारू नका, कारण तुम्हाला सत्य ऑलरेडी समजलेलं आहे. आणि म्हणून आम्ही सुद्धा काय केलं पाहिजे,
देवापासून दूर जाण्यापासून आम्ही आमच्या हृदयाचं संरक्षण केलं पाहिजे. कधीही आमच्या अंतःकरणामध्ये असे विचार येऊ देऊ नका की आम्ही आता देवाला सोडून दिलं पाहिजे. हालेलुया. किती जरी संकट आले, किती त्रास दुःख झालं, परीक्षातून जावं लागलं, तरी आम्ही देवाला कधीही सोडायचं नाही, कारण देव आम्हाला कधीही सोडत नाही. आणि म्हणून त्या देवाबरोबर दररोज जे आहे त्या ख्रिस्ताच्या जवळ आम्हाला राहायचं आहे. दररोज त्याच्या सानिध्यामध्ये आम्हाला जीवन जगायचं आहे. आणि त्यानंतर 27 ते 29 वचनामध्ये त्या ठिकाणी ख्रिस्ताला नाकारण्याचं गांभीर्य काय आहे हे त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. इब्री 10:27 ते 29 मध्ये लेखक या ठिकाणी काही भयंकर परिणाम त्यांनी त्या ठिकाणी लिहिलेले आहेत. म्हणजे देवाची कृपा नाकारण्याचे गंभीर परिणाम किंवा भयंकर परिणाम काय आहेत याचं वर्णन या वचनांमध्ये केलेलं आहे. आणि 3 गंभीर गुन्हे त्या ठिकाणी तो लिहितो. तो म्हणतो देवाच्या पुत्राला पायाखाली तुडवणे. देवाच्या पुत्राला पायाखाली तुडवणे काय आहे माहितीये का? ज्या वेळेस आम्ही ख्रिस्ताचं बलिदान जे आहे त्याला आम्ही निरुपयोगी समजतो किंवा त्याला आम्ही महत्व देत नाही, ख्रिस्ताच्या बलिदानाला आम्ही मौल्य समजत नाही, त्यावेळेस ते असं आहे जणू काय आम्ही त्या ख्रिस्ताला आमच्या पायाखाली तुडवलेलं आहे. म्हणजेच की त्याच्या त्यागाचा आम्ही तिरस्कार करत आहे किंवा त्याने केलेलं बलिदान याचा आम्ही स्वीकार केलेला नाहीये, तर आम्ही त्या ख्रिस्ताला पायाखाली तुडवल्याप्रमाणे आहे. दुसरा गुन्हा, गंभीर गुन्हा हा आहे की कराराच्या रक्ताला सामान्य समजलेला आहे. हालेलुया. म्हणजे पवित्र रक्त जे प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी जे सांडलेलं आहे त्याला जर का आम्ही महत्व दिलं नाही, त्याला आम्ही महत्वहीन समजलं, तर त्या रक्ताला आम्ही काय करत आहे, खूप साधारण समजत आहे. आणि म्हणून तो सुद्धा एक गुन्हा आहे, तर तेही ख्रिस्ताला नाकारल्याप्रमाणेच आहे. तिसरा आहे की कृपेच्या आत्म्याचा अपमान करणे. हालेलुया. म्हणजे पवित्र आत्मा जो तुम्हाला आणि मला दिलेला आहे त्या आत्म्याच्या कार्याला ज्यावेळेस आम्ही नकार देतो त्यावेळेस आम्ही त्या आत्म्याचा अपमान करतो, असं पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला सांगत आहे. हालेलुया. आणि म्हणून हे 3 गंभीर गुन्हे आमच्या हातून घडू नयेत याची आम्ही दक्षता घेतली पाहिजे. कधीही आम्ही ख्रिस्ताच्या त्यागाला, बलिदानाला कधीही आम्ही व्यर्थ समजू नये. कधीही त्या कराराच्या रक्ताला आम्ही सामान्य कॉमन असं समजू नये आणि पवित्र आत्म्याच्या कार्याचा आम्ही कधीही नकार करू नये, पवित्र आत्म्याचा आम्ही अपमान करू नये. हालेलुया. तर पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला सांगतं योहान 14:6 मध्ये की मार्ग, सत्य व जीवन मीच आहे असं येशू प्रभू म्हणतो. हालेलुया. आणि म्हणून येशू हा मार्ग दाखवणारा नाहीये, हा त्या मार्गावरती नेणारा नाहीये, तर येशू हा मार्गच आहे. येशू हा मार्गच आहे. आणि जो मार्ग तुम्हाला आणि मला देवाकडे घेऊन जातो तो मार्ग प्रभू येशू ख्रिस्त आहे. म्हणजे मनुष्यामध्ये आणि देवामध्ये प्रभू येशू ख्रिस्त एका ब्रिज प्रमाणे आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जो तुम्हाला आणि मला देवाबरोबर कनेक्ट करतो अशा प्रकारचा ब्रिज प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणून तो म्हणतो की मी मार्ग आहे. म्हणजे त्या मार्गाच्या द्वारे तुमचं आणि माझं एक वैयक्तिक नातेसंबंध देव पित्या बरोबर त्या दैवी नातेसंबंधामध्ये तुम्हाला आणि मला घेऊन येण्याचा तो येशू एक मार्ग आहे. त्यानंतर येशू हा सत्य आहे. म्हणजेच की येशू हा असत्य नाही आहे, तो सत्य आहे. म्हणजेच की निरपेक्ष सत्याचा तो अंतिम मापदंड आहे. हालेलुया. निरपेक्ष सत्याचा अंतिम मापदंड प्रदान करतो. हालेलुया.
आणि म्हणून तो सत्य आहे आणि तो म्हणतो की मी जीवन आहे. शारीरिक जीवन देणारा तोच आहे, आत्मिक जीवन देणारा तोच आहे आणि सार्वकालिक जीवन जे मृत्यूनंतर तुम्हाला आणि मला मिळणार आहे ते सार्वकालिक जीवन सुद्धा तोच आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आम्हाला हे देखील समजतं, प्रेषितांचे कृत्य याचा 4 अध्याय वचन 12 मध्ये म्हटलेलं आहे. ऍक्ट्स चॅप्टर 4 वर्स 12, ऍक्ट चॅप्टर 4 वर्स 12 मध्ये म्हटलेलं आहे, तारण दुसऱ्या कोणाकडून नाही. म्हणजे तारण जे आहे ते फक्त प्रभू येशू ख्रिस्ताकडून आहे, त्याच्यामध्येच तारण आहे. हालेलुया. तारण तुम्हाला आणि मला इतर कोणीही देऊ शकत नाही आणि म्हणून आम्ही कधीही त्या ख्रिस्ताला नाकारायचं नाही. तारण आणि सार्वकालिक जीवन हे प्रभू येशू ख्रिस्तापासून आहे आणि म्हणून ख्रिस्ताच्या बलिदानाला कधीही तुम्ही आणि मी हलक्यात घ्यायचं नाही. त्या क्रूस खांबाचा मोल काय आहे हे आम्ही जाणून घेतलं पाहिजे आणि आमच्यामध्ये कृतज्ञता जी आहे ती असली पाहिजे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने जे बलिदान तुमच्या आणि माझ्यासाठी त्या क्रूस खांबावरती दिलेलं आहे त्यासाठी आम्ही नेहमी त्याला धन्यवाद, कृतज्ञ अंतःकरण घेऊन आम्ही त्याला सतत धन्यवाद दिला पाहिजे. 30व्या वचनामध्ये इब्री 10:30 मध्ये तुम्हाला आणि मला समजतं की परमेश्वरच एक न्यायाधीश आहे आणि 30व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, सूड घेणे मजकडे आहे, मी फेड करीन. आणखीन परमेश्वर आपल्या लोकांचा न्याय करेल असे ज्याने म्हटले तो आपल्याला माहित आहे. हालेलुया. तो देव जो लोकांचा न्याय करणारा देव आहे तो आपल्याला माहित आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला आणि मला ठाऊक आहे की आमचा देव कसा आहे. तो प्रेमळ आहे, तो दयाळू आहे, तो कृपाळू आहे, तो कनवाळू आहे, तो पवित्र देखील आहे आणि त्याचबरोबर तो न्यायी परमेश्वर सुद्धा आहे. हालेलुया. तो न्याय करणारा तुमचा आणि माझा तो उत्तम न्यायाधीश आहे आणि म्हणून अनुवाद 32-35 मध्ये तो म्हणतो, ड्यूट्रॉनॉमी चॅप्टर 32 वर्स 35, सूड घेणे व उसने फेडणे हे माझ्याकडे आहे. हालेलुया. सूड घेणं हे तुमचं आणि माझं काम नाही आहे, सूड घेणं हे देवाचं काम आहे. हालेलुया. उसनं फेडणं हे माझ्याकडे आहे असं देव म्हणत आहे. प्रियानो, त्याचबरोबर रोमकरास पत्र 12वा अध्याय आणि 19व्या वचनामध्ये त्याचप्रमाणे म्हणण्यात आलेलं आहे की सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन असे प्रभू म्हणतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर सूड घेणं जे आहे ते परमेश्वराच्या हातामध्ये आहे आणि म्हणून तुम्ही आणि मी कधीही आम्ही सूड घेऊ नये. सूड घेण्यापेक्षा आम्ही देवाच्या न्यायावरती विश्वास ठेवला पाहिजे आणि आम्ही म्हटलं पाहिजे की नक्कीच एक ना एक दिवस परमेश्वर त्या समोरच्या व्यक्तीचा न्याय करणार आहे. पण सूड घेण्याच्या भावना कधीही आमच्या मनामध्ये आम्ही येऊ द्यायच्या नाहीत, कारण तुम्हाला आणि मला देवाचं वचन सांगतं की सूड घेणं हे देवाचं काम आहे. हालेलुया. ते तुमचं आणि माझं काम नाही आणि म्हणून न्याय करायला आम्ही सर्व गोष्टी देवाच्या हातामध्ये सोपवून दिल्या पाहिजे, कारण तो उत्तम न्यायाधीश आहे आणि तो तुमचा पण न्याय करणार आणि समोरच्या व्यक्तीचा पण तो योग्य असा न्याय करणार आहे. हालेलुया. आणि मग या 31व्या वचनामध्ये, शेवटच्या वचनामध्ये या ठिकाणी म्हटलेलं आहे, जिवंत देवाच्या हाती सापडणे हे भयंकर आहे. या ठिकाणी देवाच्या पवित्रतेची आणि देवाच्या सामर्थ्याची तुम्हाला आणि मला आठवण करून देण्यात आलेली आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून देवाच्या हातामध्ये, जिवंत देवाच्या हातामध्ये सापडणं फार भयंकर असं आहे. पहा, ज्या वेळेस यशयाला देवाचं दर्शन झालं, दृष्टांत झाला, त्यावेळेस त्या देवाच्या, पवित्र देवाच्या समोर जेव्हा यशया उभं राहिला त्यावेळेस तो थरथर कापू लागला. हालेलुया. तो थरथर कापू लागला कारण त्याच्यामध्ये परमेश्वराचं भय होतं. त्याचप्रमाणे आम्हाला पाहायला मिळतं की
प्रगटीकरण याचा पहिला अध्याय वचन 17 मध्ये म्हटलेलं आहे की ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन योहानाला झालं त्यावेळेस त्या पाटमोस बेटावरती योहान सुद्धा येशूच्या पाया पडलेला आहे आणि तो असा पडला येशूच्या पायाजवळ जणू काय तो मरण पावल्यासारखा, मृत व्यक्तीसारखा तो येशूच्या पायाजवळ तो पडलेला आम्हाला पाहायला मिळतो. का तर त्याच्यामध्ये परमेश्वराचं भय होतं आणि म्हणून पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला सांगतं की हे देवाचं भय जे आहे ते काही दहशत नाही आहे. ते इट इज नॉट अ टेरर. गॉडली फिअर इज नॉट अ टेरर. देवाचं भय हे दहशत नाही आहे, तर ते विश्वासणाऱ्यांसाठी काय आहे? देवाचं भय म्हणजे देवाच्या प्रती असलेला आमचा आदर भाव आहे. देवाच्या प्रती असलेला आदरयुक्त ते भय आहे आणि देवाच्या प्रती असलेला तो मान सन्मान आहे. हालेलुया. आणि म्हणून परमेश्वराचा आदर करण्यासाठी आम्ही आमच्या जीवनामध्ये आम्ही परमेश्वराचा आदर जो आहे तो आम्ही केला पाहिजे. आम्ही नेहमी आज्ञाधारकपणाचं जीवन जगलं पाहिजे आणि आम्ही नम्रतेमध्ये आम्ही जीवन जगलं पाहिजे. हालेलुया. कारण या ठिकाणी म्हटलेलं आहे की 31व्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे की जिवंत देवाच्या हाती सापडणं भयंकर आहे. हालेलुया. आणि त्याचा अनुभव जर का आम्हाला घ्यायचा नसेल तर आम्ही काय केलं पाहिजे? नम्रतेचं जीवन आणि आज्ञाधारकपणाचं जीवन जे आहे ते आम्ही जगलं पाहिजे. आणि म्हणून या शास्त्र भागामध्ये इब्री 10:24 ते 31 मध्ये आपण शिकलेलो आहोत की कशा प्रकारे या पत्रामध्ये तुम्हाला आणि मला उत्तेजन पण दिलेलं आहे आणि तुम्हाला आणि मला चेतावणी, इशारा सुद्धा दिलेला आहे. आणि म्हणून आम्हाला जे धडे आज शिकायला मिळाले ते हेच आहेत की आम्ही एकमेकांकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. प्रीती आणि सत्कर्मे करण्यास आम्ही उत्तेजन दिलं पाहिजे. ख्रिस्ती सहभागितेमध्ये आम्ही विश्वासू राहिलं पाहिजे आणि त्याचबरोबर देवाचे पाचारण गंभीरपणे आम्ही घेतलं पाहिजे आणि ख्रिस्ताशी आम्ही विश्वासू राहिलं पाहिजे. आणि म्हणून आज आम्ही स्वतःला विचारलं पाहिजे काय आम्ही इतरांना उत्तेजन देत आहोत का? आणि जर आम्ही इतरांना उत्तेजन देत नसेल तर आजपासून निर्णय करा की जे कोणी व्यक्ती तुमच्याकडे येईल ती व्यक्ती जर निराश असेल, ती व्यक्ती जर दुःखी असेल, ती जर कष्टी असेल किंवा ती व्यक्ती जर विश्वासामध्ये माघारी जात असेल तर कशा प्रकारे तुम्ही त्यांना उत्तेजन देऊ शकाल. हालेलुया. त्याचप्रमाणे सहभागितेमध्ये विश्वासू आहे का हा प्रश्न आम्ही स्वतःला विचारला पाहिजे. जिथे कुठे दोघे किंवा तिघे एकत्र प्रार्थनेसाठी जमतात त्या ठिकाणामध्ये पवित्र शास्त्र म्हणतं की देवाची उपस्थिती त्यांच्यामध्ये आहे. आणि म्हणून अशा सहभागितेमध्ये जिथे दोघे किंवा तिघे जमलेले आहेत त्यांच्यामध्ये आम्ही सुद्धा उपस्थित राहायचं आहे. आणि प्रीती आणि सत्कर्मे करणारं जीवन जे आहे ते तुम्ही आणि मी जगलं पाहिजे. हालेलुया. आणि ती प्रीती जी आहे ती आम्ही कृतीमध्ये दाखवली पाहिजे. चांगले कर्म करून आम्ही ती प्रीती, ख्रिस्ताची प्रीती इतरांना आम्ही दर्शवलं पाहिजे. आणि ख्रिस्ताला समर्पित जीवन आम्ही जगतो का हा प्रश्न आम्ही विचारला पाहिजे स्वतःला. आणि जर आम्ही ख्रिस्ताला समर्पित जीवन जगत नसेल तर आज पुन्हा एक वार परमेश्वर तुम्हाला आमंत्रित करत आहे ते जीवन जगण्यासाठी. तो तुम्हाला पुन्हा त्याच्या वचनाच्या द्वारे प्रोत्साहित करत आहे. पुन्हा एक वार आम्ही ख्रिस्ताला ते समर्पित जीवन जगू शकतो. आणि म्हणून ते ख्रिस्तामध्ये तुम्ही तुमचा जो काही विश्वास ख्रिस्तावर आहे त्या विश्वासामध्ये तुम्ही वाढत राहा, एकमेकाला तुम्ही उत्तेजन करत राहा आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा येईपर्यंत उत्साहाने त्याची वाट पाहत राहा. देव करो हे वचन तुमच्यासाठी, माझ्यासाठी आशीर्वादाचं करो. वचनाकरिता आपण देवाला धन्यवाद देऊया, त्याची स्तुती करूया. आपले नेत्र आपण बंद करू, प्रार्थना करू. स्वर्गीय पित्या, येशूच्या नावामध्ये आम्ही तुझ्या चरणाजवळ लीन आणि नम्र होऊन येतो.
आणि प्रभू दयाळू परमेश्वरा, आज वचनाच्या द्वारे प्रभू तू आम्हाला प्रभू एकमेकाला उत्तेजन देण्याकरिता तू सांगितलेलं आहेस आणि ख्रिस्ता बरोबर प्रभू आम्ही कशा प्रकारे विश्वासू राहायचं आहे या गोष्टीचं प्रभू तू आज आम्हाला प्रगटीकरण दिलंस, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करीतो. होय प्रभू दयाळू परमेश्वरा, आम्ही एकमेकाच्या सहभागितेमध्ये यावं, एकमेकांवरती आम्ही प्रीती करावी, एकमेकांसाठी आम्ही सत्कृत्य करावी, एकमेकांना आम्ही उत्तेजन द्यावं आणि प्रभू दयाळू परमेश्वरा त्याचबरोबर ख्रिस्तावरचा आमचा जो काही विश्वास आहे तो विश्वास आम्ही नेहमी प्रगट करावा आणि प्रभू त्या विश्वासामध्ये आम्ही वाढत जावं याकरिता प्रभू तू आमचं सहाय्य करावंस अशी मी तुझं प्रार्थना आणि विनंती करीते. तुझं वचन आम्हाला सांगतं की एकत्र येणं कधीही आम्ही सोडू देऊ नये. ख्रिस्ताच्या येण्यापर्यंत, दुसऱ्या आगमनापर्यंत आम्ही आमचं एकत्र येणं, आमची सहभागिता आम्ही सोडून देऊ नये, एकमेकाला उत्तेजन करणं सोडून देऊ नये. यासाठी प्रभू तू आमचं सहाय्य करावंस अशी मी तुझं प्रार्थना आणि विनंती करते. प्रभू खरं ख्रिस्ती जीवन जगण्याकरिता तू आमचं सहाय्य कर. प्रभू आमचं तुझ्या बरोबरचं नातेसंबंध आणि इतरांबरोबरचे नातेसंबंध प्रभू तू दृढ करावेस याकरिता आम्ही तुझं प्रार्थना आणि विनंती करीतो. जी ख्रिस्ताची प्रीती आमच्या अंतःकरणामध्ये आहे ती प्रीती आम्ही कृतीच्या द्वारे इतरांना दाखवावी आणि जेणेकरून जगाला समजावं की आम्ही ख्रिस्ताचे अनुयायी आहेत. याकरिता देवपित्या तू आमचं सहाय्य कर, आमच्या जीवनाचा उपयोग करून घे अशी मी तुझं प्रार्थना आणि विनंती करते. ख्रिस्ताच्या येण्यापर्यंत देवपित्या तू आम्हाला त्या सहभागितेमध्ये देवपित्या तू वाढव, विश्वासामध्ये तू वाढव, प्रार्थनेमध्ये तू वाढव आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही ख्रिस्ताला नाकारून आम्ही प्रभू स्वतःवरती दंड ओढून घेऊ नये याकरिता प्रभू तू आमचं सहाय्य कर अशी मी तुझं प्रार्थना आणि विनंती करते. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तू ऐकू द्या. आमेन, आमेन.